काठेवाडी येथील जिल्हा परिषद मतदान केंद्रांवरती पवार कुटुंबीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंब दुःखाच्या सावटाखाली आहे, तरी सुद्धा पवार कुटुंब मतदानाचा हक्क बजावणार आहे। जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समितींसाठी आज निवडणूक होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 लाख मतदार मतदान करणार आहेत, तर 2282 केंद्रांवर मतदान होतं। या निवडणुकीमध्ये एकूण 830 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यापैकी 282 उमेदवार जिल्हा परिषदेसाठी लढत आहेत। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती शरद बुट्टे पाटील यांच्यावरती धामणी इथं जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये बुट्टे पाटील गंभीररीत्या जखमी झाले। तातडीनं वासुली फाटा इथं खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नगरसेवक गणेश कौतिकराव लोखंडे यांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। शेकापच्या जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवींनी उत्तर दिलं। संभाजीराजांच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवत येसुबाईंनी रायगड झुंजत ठेवला होता, त्याचप्रमाणे अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार सांभाळतात, असं म्हणत दळवी यांनी टीकेला उत्तर दिलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। निधी कमी पडू नये म्हणून यासाठी पाठिंबा दिला असल्याचं रावराणे म्हणाले। सुनेत्रा पवार अजित पवारांचा वारसा पुढे नेतील असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच होतील। मिटकरींनी अपघातावर राजकारण करू नये असा सल्ला दत्तात्रय भरणेंनी मिटकरींना दिला आहे। नांदेड मनपामध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणारे कविता मुळे यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत माहिती नाही, अजित पवारांनी चर्चा केल्या असतील तर त्या समोर येतील असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। अमरावती एमआयएमच्या नगरसेविकेने भाजपला पाठिंबा दिला। एमआयएम नगरसेविका मीरा कांबळेंवरती कारवाई करणार असल्याचं बोललं जात आहे। अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड करण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानी पक्षाचे सचिन भेंडे यांच्यावर नावाची घोषणा करण्यात आली। अमरावतीमध्ये काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये असणार आहे। कोल्हापुरात भाजपच्या रुपाराणी निकम महापौर म्हणून निवडून आल्या, तर जनसुराज्य पक्षाचे एकमेव नगरसेवक असलेले अक्षय जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। साताऱ्यात मतदानापूर्वीच राडा झाला। भाजपच्या उमेदवाराच्या भावानं पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे। कराडच्या पाल जिल्हा परिषदमध्ये ही घटना घडली आहे। दादांच्या अपघाताबाबत अनेक चर्चा होत आहेत। विमान जमिनीला टेकायच्या अगोदर स्फोट झाला, यामध्ये बॉम्ब होता का असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेला आहे। मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे। पत्रामध्ये वरळी सीलिंग जवळ हेलिपॅड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। हेलिपॅड सोबत आवश्यक जागा उपलब्ध असून तातडीनं निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे। भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी अजूनही युक्ताकडून कार्यक्रम जाहीर करण्यात न आलेला। भिवंडीमध्ये भाजपचे 22 नगरसेवकांमध्ये 2 गट तयार झाल्याचं समजते। भाजपचे काही नगरसेवक देखील कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांना महापौर पदासाठी पाठिंबा देत असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये सध्या अजित पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती। या शोकसभेचं आयोजन मुंबई विभागीय महिला संघटनेनं केलं। यावेळी भावूक झालेल्या महिलांनी अजित पवारांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली। अंमली पदार्थांविरोधात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढला। यावेळी निवेदन देऊन सुद्धा कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीमध्ये महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मीराबाई कांबळे यांनी भाजपच्या महापौर उमेदवाराला आणि युवा स्वाभिमानी संघटनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं। त्यामुळे मीराबाई कांबळेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अमरावती नगरपालिका आयुक्तांना एमआयएमनं पत्र लिहिलं आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत। विधान सुद्धा केलेले आम्हाला पराभव पत्करावा लागला तरी चालेल, पण एमआयएमची मतं आम्ही घेणार नाही असं त्यांनी सांगितलं।